आणि या ठिकाणी परत एक अंदाज सांगणार आहे. आणखीन विदर्भामध्ये 12, 13, 14, 15 ऑगस्ट पर्यंत असंच दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. पण सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे मात्र 15 आणि 16 ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात मात्र आज देखील जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार, इकडे बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती ह्या परिसरामध्ये आणखीन 2-3 दिवस मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडे फक्त थोडाफार सरीव सरी येतील म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. कोकणपट्टी आणि घाटमाथ्याचा पाऊस मात्र ते चालूच राहील. पुण्याकडं, नाशिककडं सरीव सुरुवात होईल म्हणून हा अंदाज पुणेकरांनी, नाशिककरांनी अंदाज लक्ष द्यायचा. पण राज्यात मात्र आज 12 ऑगस्ट, 13, 14, 15च्या दरम्यान वेगवेगळ्या भागात दररोज, सर्वदूर नाही पण वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त विदर्भाकडे जास्त पाऊस असणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. म्हणजे बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या परिसरामध्ये ह्या 2-3 दिवस मात्र दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर या परिसरामध्ये आज मध्ये 12, 13 तारखेला 8 दुपारनंतर रात्रीच्या चांगला जोराचा काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज परभणी, जालना शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. लातूरकडं, बीडला देखील आज पाऊस असणार आहे. सर्वदूर नाही पण वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. आणि सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि ह्या परिसर, त्याच्यानंतर सांगोला, पंढरपूर मात्र 15-16 ऑगस्टला, म्हणजे 15 ऑगस्टला चांगला तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर राज्यात हे पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो, विदर्भातच थोडं झुकतं माप असणार आहे. म्हणजे 18-19 तारखेपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव ह्या परिसरामध्ये काय होणार पाऊस पडणार आहे. इकडं मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राकडे इकडे पावसाचा जोर थोडा कमी असणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर पुन्हा पावसाचा जोर, पण चांगल्या पावसासाठी ना मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला म्हणजे सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस असणार. म्हणजे सप्टेंबरपर्यंत म्हणजे विहिरीला पाणी येईल तसा पाऊस पडणार आहे. मग सप्टेंबरमध्ये तो चांगला पाऊस असणार आहे. या ऑगस्टमध्ये म्हणजे विहिरीला पाणी यायसारखा मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. विदर्भात मात्र चांगला पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी. आज देखील आज 12 ऑगस्टला परभणी जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज 12, 13, 14च्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणात देखील, त्याच्यानंतर परभणी, बीड, जालना, धाराशिव, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की भाग बदलक तुरळक ठिकाणी म्हणजे आणखीन 11 पासून ते 14-15 ऑगस्टपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सर्वदूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. राज्यात परत आणि कोकणपट्टीपासून ते इकडं पालघरपर्यंत तिकडं मात्र सरी थोडा पाऊस सुरू राहील म्हणून अंदाज लक्ष येईल. पुण्याला देखील रिमझिम पाऊस सुरू होईल. नाशिककडे देखील सरी येतील म्हणून, पाळे येतील म्हणून ही अंदाज त्यांनी लक्ष द्यायचा. कोल्हापूरकडे देखील तसाच पाऊस राहील. पण राज्यात आता खूप काही मोठा पाऊस नाही. सोलापूर जिल्ह्यात देखील आज पाऊस पडेल पण विखुरलेल्या स्वरूपाचाच भाग बदलतच पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा. राज्यात मग चांगला पाऊस कधी पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर मग मोठा पाऊस, विहिरीला पाणी येणारा पाऊस ह्या ऑगस्टमध्ये नाही, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणार आहे. कारण की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होईल. त्यावेळेस काय होईल, मग राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. हा जो ऑगस्ट महिना आहे, ह्या ऑगस्ट महिन्यात फक्त विदर्भामध्ये पावसाचं चांगलं सावट आहे. कारण की 2 एक माग कमी दाबाचे पट्टी जात असल्यामुळं विदर्भातच पाऊस पडणार आहे. मग ते कुठं राहणार आहे, गोंदिया, भंडारा, त्याच्यानंतर नागपूर, अमरावती, अकोला, इकडं मोर्शी हे पट्टा असा म्हणजे मध्य प्रदेशकडे पाऊस जात असल्यामुळं त्या विदर्भाच्या त्या पट्ट्यामध्येच पाऊस पडणार म्हणून अंदाज लक्ष आहे.
आज देखील जळगाव जिल्हा, राहूर तालुक्यात, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे तिकडे आज देखील रिमझिम पाऊस सुरू होईल किंवा झालेला असेल, म्हणून हा अंदाज 11 ऑगस्टचा शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. पण राज्यात परत जे आणखीन ऑगस्टमध्ये जे पाऊस येणार आहे ते विदर्भातच पाऊस पडणार आहे. ते मात्र महाराष्ट्रात इकडल्या मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे कमी प्रमाण असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. आणि सांगायचं झालं तर मग मोठा पाऊस फक्त सप्टेंबरमध्ये. मग काय होणार आहे 28, म्हणजे हे 28 ऑगस्ट आहे. 28 ऑगस्टच्या नंतर काय होणार, वातावरणात बदल होईल. मग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र मग पाऊस राज्यात